आमदार सुरेश धसांचा पुण्यात दुचाकीवर फेरफटका, धसांची जरांगे पाटलांच्या समर्थकांसोबत चर्चा। शरद पवार गटाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू झाले। प्रफुल्ल पटेलांशी भेटीनंतर मुंडेंकडूनच सुनील तटकरेंशी देखील फोनवरून चर्चा झाली। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि ठाकरे लवकरच मुंबईमध्ये शाखांना भेटी देणार आहेत। उद्धव ठाकरे 10 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करतील। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे। 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। यावेळी सामूहिक उपोषण असल्यामुळे चंद्रबली सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार, मनोज जरांगेंची माहिती आहे। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली आहे। छाप्यामध्ये बारबलांसह 20 जणांवर कारवाई, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। जळगावच्या चाळीसगावमध्ये आता हवेमध्ये गोळीबार करण्यात आला आहे। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळची ही घटना आहे। घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सोलापूरमधील 23 साखर कारखान्यांना एफआरपीनं दिलेली नोटीस आहे। 2 महिन्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा झालेली नाहीये। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। ईव्हीएम पडताळणीमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माघार, जिल्हा निवडणूक शाखेला दिली अर्ज आणि त्यामुळेच भरलेलं शुल्क देखील मिळणार परत। राम शिंदेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौंडीला देण्याचंच निमंत्रण देण्यात आलं आणि 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण। पुण्याच्या आंबेगावमधील वसवरी बुद्रुकमध्ये रानडुकरांच्या कळपाकडून 1.5 एकर कांद्याचं नुकसान झालंय। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या उंटरीमध्ये भरधाव ट्रक अपघातामध्ये ट्रॅक्टर महिलेला मृत्यू झाला आणि महिलेचा जागीच त्यात मृत्यू झाला असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते। राज्यातील कोणत्याही भागामधील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करता येणार आहे। एक राज्य एक नोंदणी हे संकल्पना राबवण्यात येणार आहे। आरोग्य यंत्रणेमधील सर्व घटकांचं मूल्यमापन चांगल्या संस्थेकडून करा। रुग्ण केंद्रीमध्ये आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 1,35,000 विद्यार्थी अद्याप देखील गणवेशापासून वंचित आहेत। स्काउट आणि गाईड गणवेशाचं काम स्थगितीनं सुरू आहे। अर्धा नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद। कंधान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळेच पाणीपुरवठा सकाळी 10 ते शनिवारी 4 वाजेपर्यंत बंद राहील। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक, आठवड्याभराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरात देखील वाढ झाली आहे। परभणीच्या पूर्ण्यामधील गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल झाला। 1,84,00,000 अपहार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश। 1.5-2 महिन्यांपासून शेतातील मोठ्या पीक उत्पादक कंपन्यांमध्ये गव्हाचा तुटवडा आहे। तयार पिठाचे दर वाढलेले आहेत।